नेपाळ प्रलयातले बेपत्ता भारतीय 288 असा इतका आकडा आहे. सध्या बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या भारतानं सुद्धा मदत करायला सुरुवात केली आहे. जवळपास 389 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. दरम्यान नेपाळमधल्या पूरग्रस्तांना शिवसेनेनं सुद्धा मदतीचा हात दिलाय. राज्यातल्या अडकलेल्या प्रवाशांसोबत शिंदेंनी कॉलद्वारे संवाद केलाय. व्हिडिओ कॉलद्वारे शिंदेंनी हा संवाद साधलाय. राहुल कनाल आणि शिवसैनिक मदतीसाठी रवाना झालेत. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. नेपाळमधल्या पूरग्रस्तांना आता शिवसेनेनं सुद्धा मदतीचा हात दिलेला आहे. राज्यातले अडकलेले प्रवासी आहेत त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी कॉलद्वारे संवाद साधलाय. राहुल कनाल आणि शिवसैनिक हे मदतीसाठी रवाना झालेत. पोखरामध्ये तुम्ही आता तिकडे काय प्रॉब्लेम नाही ना? नाही, इकडे काय प्रॉब्लेम नाही. आम्ही सुखरूप आहे इकडे. ओके ओके. आणि आमचे ते ग्रुप मॅनेजमेंट आहेत ना, ते पण सर आमच्या सोबतच आहे. किती लोक आहेत तुम्ही? किती लोकांचा ग्रुप आहे? आमचा 10 लोकांचा आहे. तुम्ही तिकडे महाबळेश्वरवरून आलेत? महाबळेश्वरवरून 6 आणि टापोळ्यावरून 4. अच्छा अच्छा अच्छा. हा, अजितनी सांगितलं आता. तुमचा ग्रुपचा माणूस कोण आहे? मॅनेजर, ग्रुप प्रमुख कुठे आहेत? ते आहेत ना, आमच्या सोबतच आहेत सर. नमस्ते सर. हाँ, का अभी पोखरा में है क्या आप लोग? हम लोग पोखरा में सर, सब टूर सिस्टमेटिकली चल रहा है, कोई प्रॉब्लम नहीं है. नहीं, कितने काठमांडू से आगे ऊपर है. तुम्हारे कितने ग्रुप में कितने लोग हैं टोटल? क्या सर? आपके ग्रुप में कितने लोग हैं टोटल? हम लोग टोटल 12-15 लोग हैं. 12 लोग हैं सर टोटल. अच्छा, मतलब आप लेडीज स्पेशल टूर है कि? हाँ, लेडीज स्पेशल है. लेडीज स्पेशल के लिए रखा है. 22 अगस्त का टूर था, वही ऑर्गेनाइज किया है. दुसरे तुमच्या या पोखरामध्ये आणखी लोक आपले महाराष्ट्रातून आणखी कुठे कोण कोण आलेत तिकडे? हो, आम्हाला मुक्तीनाथ मध्ये भेटलेले सर. आपले कोरेगावचे होते, काही साताराचे होते, पुण्याचे पण होते. मुक्तीनाथ मध्ये भेटलेले परवा. हा, म्हणजे ते पण सेफच आहेत. हा, सर जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी उपजिल्हा प्रमुख आहे आपल्या शिवसेनेची. अच्छा अच्छा. बर, काळजी घ्या सगळे लोक. हो, आहे सगळे व्यवस्थित आहेत. पालकमंत्री महोदय कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आपल्या. बर. सर 2 दिवस झालं त्यांचं कॉर्डिनेशन आहे. ओके, सगळं व्यवस्थित चालेल. अच्छा. दरम्यान नेपाळमध्ये अडकलेल्या या पर्यटकांसोबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा संवाद साधलेला आहे. अडकलेल्या पर्यटकांना मुख्यमंत्र्यांनी आधार दिलाय. 4 लोक आहेत साहेब. बरं. आणि आपल्या महाराष्ट्रातले किती लोक आहेत आपले? 115 लोक आहेत. 115 लोक सगळे आपल्या महाराष्ट्रातले आहेत. तुमचे काय आता? मध्यचे आहेत, काही सगळे इकडले. बरं. सगळे नागपूरचे आहेत. बरं. ठीक आहे. त्यांना तात्काळ संपर्क साधतो आम्ही आणि त्यांना त्या ठिकाणी कारवाई करायला लावतो. काळजी करू नका. मी आता स्वतः तुमचा मेसेज मिळाल्याबरोबर आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीला देखील बोललोय, पत्रही दिलेलं आहे, त्यांनाही सांगितलेलं आहे. आणि मी स्वतःही आता हे जे तुम्ही सांगतायत त्यांच्याशी संपर्क करून आपण हा पूर्ण तुमचा प्रश्न सोडवू आणि तुम्हाला बरोबर सुखरूप घेऊन येऊ. तुम्ही काळजी करू नका. पूर्ण आपली टीम कामी लागलेली आहे. तुम्हाला सुखरूप आम्ही आणू महाराष्ट्रामध्ये. काय काळजी करू नका. कारण की सगळे एलिट लोक सगळे घाबरलेले आहे, म्हणून त्याच्यामुळे. नाही, घाबरू नका. आम्ही सगळे टचमध्ये आहोत आणि मी स्वतः लक्ष घालतोय. काय काळजी करू नका. उद्या आमची संध्याकाळची ट्रेन आहे. हो. 5 वाजताची ट्रेन आहे. त्याच्या आधी तुम्हाला पूर्ण तिथे पोहोचवायचा प्रयत्न करतो मी आणि सगळ्या व्यवस्था लावू आम्ही. काळजी करू नका. आता खासदार साहेब आले बहुतेक. अच्छा, आले ना आपले नेपाळचे खासदार साहेब ना? हा, त्यांना मी विनंती केली होती. संदीप राणा साहेब, हा ते येत आहेत तिथे. संदीप राणा साहेब जे नेपाळचे खासदार आहेत त्यांच्याशी बोलणं झालंय. ते पूर्ण मदत करतील. मी आहे त्यांच्या टचमध्ये. काळजी करू नका. हो. चला, पहिल्यांदा मला या गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे की तुम्ही सगळे सुखरूप आहात. तुम्ही सगळे सुखरूप आहात याचा आनंद आणि समाधान आहे.
आता तुम्हाला सुखरूप महाराष्ट्रात परत आणू, काळजी करू नका. और यहाँ पे थोड़ा फंसे हैं, आपका मदद चाहिए सर. पूरी मदद करेंगे, आप चिंता मत करो. अभी मैं सब हमारे साथ में बड़ा प्रेजेंट भी हो रहा है. नहीं नहीं कुछ नहीं होगा. हमारे जो भी कुछ बोल रहे हैं. हाँ बोलिए सर. आप चिंता मत करिए, सबको मैं वापस लाता हूँ, बराबर लाता हूँ. व्यवस्था हम पूरी कर रहे हैं, आप चिंता मत करिए.